मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी सिद्धार्थ महाविहारामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका सोनलताई शिरसाठ यांच्या गर्भमंगल धम्म संस्कारा प्रसंगी ताईला बाळाला आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास शुभाशीष तथा मंगलमैत्री सद्भावना देण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली आहे भगवंताचा प्रथम उपदेश समजून सांगितलेला आहे असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो त्याचबरोबर पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो। बराच वेळापासून आपण इथे उपस्थित आहात। आम्ही औरंगाबादवरून इथे निमंत्रित आहोत। ताईंची त्यांच्या परिवाराची इच्छा होती भिक्षू संघ आमच्या परिवारामध्ये यावा। त्या निमित्ताने भिक्खू संघाला कास्याची वर आदी दान भोजनदान आमच्याकडून प्राप्त व्हावे आणि उपस्थित जनांना बुद्धाची देशना श्रवण करण्याची संधी प्राप्त व्हावी। खरं तर हा जो संस्कार आहे ज्याला गर्भमंगल धम्म संस्कार म्हणून संबोधल्या जाते हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे। कारण जेवढे गृहस्थ लोक आहेत या धर्तीवर त्या सर्वच गृहस्थांच्या मनामध्ये एक भाव असतो की आपल्याला संतती असायला पाहिजे मूलबाळ असायला पाहिजे। जेव्हा कधी कोणी एखादी भगिनी स्त्री माता तिला संतान नसेल मूलबाळ नसेल तर समाजामध्ये तिच्याकडे वक्र दृष्टीने पाहिल्या जाते तिला कमी लेखल्या जाते आणि तिच्याबरोबर दुजा भाव ठेवल्या जातो।
परंतु जेव्हा कधी कुणाच्या परिवारामध्ये एखादं बाळ जन्मास येणार असते, एखादी माता भगिनी जेव्हा गर्भवती असते, तेव्हा मात्र जेव्हापासून गर्भवती झाली आहे एखाद्या कुटुंबामधली एखादी स्त्री, तेव्हापासून घरच्या परिवाराच्या सर्व लोकांचा आनंद द्विगुणित होत असतो. बाळ अजून जन्मायचं बाकी असते, बाळाचा जन्म व्हायचा बाकी असतो, परंतु त्याच्या येण्याचा जो आनंद आहे तो त्याच्या येण्यापूर्वीपासून सर्वांनाच असतो. घरातली म्हातारी माणसं, आजी आजोबा ज्यांना म्हणतात, तेही आनंदी होतात. माहेराकडची माणसंही आनंदी होतात आणि सासरची माणसंही आनंदी होतात. ती स्वतः माता जी विविध प्रकारच्या वेदना पीडाग्रस्त असते त्या दरम्यान, परंतु तरी सुद्धा त्या सर्व पीडांवरती वेदनांवरती मात करून ती बाळाच्या येण्याची प्रतीक्षा करत असते आणि त्या बाळाच्या प्रतीक्षेमुळे सुद्धा ती त्या दुःखावर एक प्रकारे मात करून आनंदीच असते. जरी तिला काही शारीरिक त्रास होत असेल तरी सुद्धा देखील. आणि म्हणून गृहस्थ लोकांसाठी भगवान म्हणतात संतती सुख आहे. संतती जन्मास येणे हे सुख आहे. तर मग जर संतती सुख आहे तर भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक माता पित्याची एक इच्छा असते की आमच्या कुटुंबामध्ये जन्माला येणारं जे काही बाळ आहे ते सुसंस्कारी, सद्गुणी, गुणवान बाळ असायला पाहिजे. कुण्यातरी आई वडिलांना, माता पित्यांना असं वाटत असेल का की आमच्या परिवारात कसंही बाळ जन्मास येऊ? कुणीही असा विचार करत नसेल. प्रत्येक माता पिता आणि कुटुंबातील लोक असाच विचार करत असतील की जे कोणतं बाळ आमच्या परिवारात जन्मास येत आहे ते सद्गुणी असायला पाहिजे, गुणवान असायला पाहिजे, सुसंस्कारी असायला पाहिजे, माता पित्यांची सेवा करणारे बाळ असायला पाहिजे, माता पित्यांचा सांभाळ करणारे बाळ असायला पाहिजे, बहीण भाऊ बायको लेकरं यांचाही व्यवस्थित सांभाळ करणारं बाळ असायला पाहिजे, ते बाळ धार्मिक असायला पाहिजे, सदाचारी असायला पाहिजे, असाच विचार केला जातो. परंतु बुद्ध म्हणतात या जगामध्ये, या विश्वामध्ये आपोआप काहीच घडत नाही. आपोआप कोणतीही गोष्ट घडत नाही. जर कोणी चांगलं बनत असेल तर त्यालाही कारण आहे आणि जर कोणी वाईट बनत असेल त्यालाही कारण आहे. विनाकारण ना कोणी चांगलं बनते, विनाकारण ना कोणी वाईट बनते. बाबासाहेबांवर त्यांच्या वडिलांनी सुसंस्कार टाकले, शिक्षणाची गोडी लावली. रात्रीच्या 2-2 वाजता बाबासाहेबांना त्यांचे वडील उठवायचे, हे आपण वाचलाय. सकाळच्या 6 पर्यंत त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचे, सकाळी पुन्हा आंघोळ पांघोळ करून ते स्कूलमध्ये जायचे. अभ्यासाची गोडी निर्माण केली. बाबासाहेब म्हणतात माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली, म्हणून मी एवढ्या डिग्र्या घेऊ शकलो, एवढं शिक्षण घेऊ शकलो, त्यावेळेसच्या तशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिकू शकलो. परंतु माझ्या वडिलांनी केवळ मला शिक्षणाचीच गोडी लावली नाही आहे, तर माझा धार्मिक पिंडही घडविला. वडीलधाऱ्यांशी कसं वागावं, माता भगिनींचा कसा विचार करावा, रंजल्या गाजलेल्यांचा विचार कसा करावा, दीन दुबळ्यांचा, गरिबांचा कसा विचार केला पाहिजे, आपल्यापेक्षा जे गरीब आहेत, दुःखी आहेत, त्यांच्या दुःखाला आपण कसं वाटून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्या दुःखाला आपणही कसं सामोरं गेलं पाहिजे, आपण त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी कसे सहाय्यक बनले पाहिजे, यासाठी सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्यावरती सुसंस्कार टाकले, मला डिसिप्लिन शिकवलं, शिस्त शिकवली. आणि म्हणून की काय, मी बुद्धाला स्वीकारू शकलो. जर माझ्या वडिलांनी केवळ शिक्षणाचीच गोडी लावली असती मला, तर यदा कदाचित मी शिकलोही असतो, उच्च शिक्षित झालोही असतो. परंतु आज जो मी बुद्ध धम्म स्वीकारू शकलो आहे, यदा कदाचित ही गोष्ट मी करू शकलो नसतो जर माझ्या वडिलांनी मला चांगलं काय, वाईट काय, धार्मिकतेचं महत्त्व काय, ह्या गोष्टी शिकवल्या नसत्या, समजवल्या नसत्या तर. आणि म्हणून मी हे यासाठी म्हणून सांगतोय की मुलं जन्माला घालणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. जसे पशु पक्षी प्राणी त्यांची पिल्लं जन्माला घालतात, कुणी अंडी देऊन पिल्लं जन्माला घालतात, कुणी अशा स्तनपान करणारे प्राणी असतात तेही बाळाला जन्माला घालतात. परंतु प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये आणि माणसांमध्ये मोठा फरक आहे. मनुष्याला मन आहे, चांगलं काय वाईट काय
योग्य काय, अयोग्य काय, दान काय, कंजूसपणा काय, शील काय, सदाचार काय, हे मनुष्याला समजू शकते, जगातील दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला समजू शकत नाही. ते दिसायला जरी सुंदर असले तरी ध्यान मनुष्यच करू शकतो. प्राणी कितीही मोठे असतील, लहान असतील, शील पालन मनुष्यच करू शकतो. प्राणी कितीही मोठे असले तरी दान पुण्य मनुष्यच करू शकतो. आणि मनुष्य भूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे. त्यामुळे या मनुष्य भूमीमध्ये आलेला असताना आपण आपल्या मुलाला घडवणे, ते उदरात असताना ज्या दिवशी गर्भधारणा झाली आहे, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ काही माता भगिनींच्या हातात दिसतोय, आपण वाचला असेल, ऐकला असेल, तर बाबासाहेब लिहितात, जेव्हा महामाया आणि राजा शुद्धोधनाचा सहवास घडला आणि जेव्हा समजलं की महामायेला दिवस गेले आहेत, ती गर्भवती राहिली आहे, तेव्हा महामायेने आणि राजा शुद्धोधनाने नगरातल्या सर्व लोकांना, कुणाला घर, कुणाला अन्न, कुणाला वस्त्र, कुणाला काय कारशापण वगैरे म्हणजे पैसे वगैरे दानामध्ये वाटले होते. तो जो 7 दिवसांचा सण उत्सव त्यांनी साजरा केला, त्या दरम्यान दान पुण्य केल्या गेलं, व्रत वैकल्य त्या काळामध्ये त्यांच्याकडून केल्या गेलं आणि बाळाच्या येण्याचा एक आनंद साजरा केला गेला. त्यानंतर देखील आपण पाहतो आहे की जरी महामायेचा मृत्यू लगेचच झाला सिद्धार्थाच्या जन्मानंतर, परंतु महाप्रजापती गौतमीने अगदी फोड्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला जपले, त्याच्यावरती चांगले संस्कार टाकले. तो राजकुमार जरी असला तरी सगळ्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान कसा करावा, एक दुसऱ्यांशी आपण व्यवहार कसा ठेवायला पाहिजे, सदाचार नीतिमत्ता कशाला म्हणतात, शील कशाला म्हणतात, हे सुद्धा महाप्रजापती गौतमी राजा शुद्धोधनाने सिद्धार्थ गौतमाला शिकवलेलं आहे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाळाला जन्माला घालतानापासून आणि बाळाला जन्माला घातल्यानंतर तो मोठा होईपर्यंत, वयात येईपर्यंत सर्वात मोठी गुरु म्हणून जबाबदारी जर कुणाची असेल, तो कसा घडावा, कसा असावा ह्याची, तर ती असते माता पित्यांची. जर माता पित्यांनी आपल्या मुलगा चांगला घडावा यासाठी म्हणून त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तर तो मुलगा आपल्याला हवा तसा निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून हा गर्भमंगल संस्कार जो आहे तो यासाठी म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या बाळामध्ये दानाचा गुण उतरावा, त्या बाळामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा विकसित व्हावी, निर्माण व्हावी, हा हेतू आहे गर्भमंगल धम्म संस्कार विधीचा. ते बाळ सद्गुणी म्हणून जन्माला यावे हा भाव या मागचा आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की जसे मायबाप असतील, जसे माता पिता असतात, 99% लेकरं तसेच बनतात. अपवाद वगळता कधी कधी मायबाप चांगले असतात पण मुलगा चांगला निघत नाही. पण सरासरी जर आपण पाहिली तर जसे माता पिता असतात, माता पित्याची मानसिकता जशी असते तशीच मानसिकता मुलांची असते. बाप जर धार्मिक असेल, आई जर धार्मिक असेल, आई वडील जर ध्यानी असतील सुरुवातीपासून, बाळाच्या जन्माच्या प्रारंभीपासून, तर निश्चितपणे बाळामध्ये तसे गुण उतरतात. आम्ही जेव्हा घरोघर जातो लोकांमध्ये तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात येते. बाप जर चोर असेल, ठकवणारा असेल, फसवणारा असेल, लुबाडणारा असेल, लोकांचा छळ करणारा असेल, तर मुलं सुद्धा देखील तसेच निघत असतात. आई पण जर त्याच स्वभावाची असेल, बाहेर लक्ष देणारी असेल, लोकांची महिलांची टिंगल उडवणारी असेल, कुणाच्या सुनेला पळवून लावणारी असेल, कुणाच्या सासूची सुनेची टिंगल करणारी असेल, कुणाच्या तरी लेकी बाळीला छळणारी असेल, तर 100% ह्याची गॅरंटी आहे की त्यांची मुलगी सुद्धा तशाच स्वभावाची निघत असते. तुम्ही त्याचा अनुभव घेत असाल. म्हणून तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन करत असतात एक माता पिता म्हणून, तुमची मुलं तशाच स्वभावाची निघत असतात. संगतीचा मोठा परिणाम असतो. सर्वात जास्त काळ मूल मोठं होईपर्यंत कुणाच्या सहवासात राहते, कुणाच्या संपर्कात राहते? माता पित्यांच्या संपर्कात राहते, परिवाराच्या संपर्कात राहते. जेव्हा ते मोठं होते, शिक्षण घेते, नोकरी करते आणि नोकरी लागल्यानंतर जेव्हा बाहेर जाते ती गोष्ट वेगळी असते. परंतु जोपर्यंत ते वयात येते तोपर्यंत सर्वात जास्त सहवास आई वडिलांचा घडतो. म्हणून आई वडील चांगले असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आदर्श आई जर असेल तर आदर्श मुलगा आपल्या जन्माला येऊ शकतो.
आपण आदर्श पिता असेल, वडील असेल, तर आदर्श पुत्र आपल्या परिवारामध्ये जन्माला येऊ शकतो. आणि त्यामुळे सांगितलं आहे की मी नेहमी सांगतो, आडातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही. म्हणून आई वडिलांनी चांगलं बनायचं असते. म्हणून या दरम्यान का होईना, म्हणजे गर्भवती असतानाच्या दरम्यान का होईना, ती गर्भवती माता, तिचे पती आणि तिच्या परिवाराने जेवढं शक्य होईल तेवढं दान पुण्य करत राहिलं पाहिजे त्या दरम्यान, शील पालन करत राहिलं पाहिजे त्या दरम्यान, आणि ध्यान करत राहिलं पाहिजे त्या दरम्यान, आणि सर्वात महत्त्वाचं मंगल मैत्री केली पाहिजे त्या दरम्यान. जर ह्या 3 गोष्टी करत राहिलात तर मात्र नक्कीच बाळावरती त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण टीव्ही समोर जर तुम्ही बसलात, ह्याची त्याची टिंगल करत जर बसलात, हिंसेचा भाव जर करत बसलात, हिंसा करण्याचा विचार करत जर बसलात, चोरीचा लुबाडण्याचा विचार जर करत बसलात, किंवा तसं काही ऐकत राहिलात, तसं काही पाहत राहिलात, त्याच्यामध्ये रमत राहिलात, व्यभिचाराचा विचार करत राहिलात, त्याच्यात रमत राहिलात, खोटं बोलत राहिलात, चुगली करत राहिलात, निंदा करत राहिलात, तसा विचार करत राहिलात, नसली पदार्थांचं सेवन करत राहिलात, आई म्हणून, वडील म्हणून, त्याचा सकारात्मक परिणाम होईल की दुष्परिणाम होईल? दुष्परिणाम होईल. आणि त्यामुळे ज्या कोणत्या माता पित्यांना बाळ सुसंस्कृत, गुणवान, सिलवान बाळ जन्माला यावे असे वाटत असेल, त्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यासाठी त्याग महत्वाचा आहे, संयम महत्वाचा आहे. आपल्या वाचेवरचा संयम, आपल्या मनाचा संयम आणि या शरीराचा संयम. जर बाळ चांगलं पाहिजे आहे तर संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्या बाळाला आपल्या चांगुलपणाची संगत जर मिळाली, एक चांगली आई जर मिळाली, तर बाळ चांगलं बनू शकते. चांगले वडील जर मिळाले, सिलवान वडील जर मिळाले, तर बाळ आपल्याला चांगलं मिळू शकते. शाळेतलं शिक्षण घेण्यासाठी पैसा खर्च केला की चांगल्या क्वालिटीचं शिक्षण प्राप्त करू शकतो आपण. पण एक चांगला मुलगा, एक चांगली मुलगी प्राप्त करून घेण्यासाठी पैशांची गरज पडत नाही, तर तिथे सद्गुणांची गरज पडते, शुद्ध आचरणाची गरज पडते, दान पुण्याच्या प्रवृत्तीची गरज पडते, शील पालनाच्या प्रवृत्तीची गरज पडते, आणि ध्यान साधनेच्या प्रवृत्तीची गरज पडते. निश्चितपणे आपली ताई सोनलताई शिरसाट, त्यांचा संपूर्ण परिवार बौद्ध देशामध्ये राहण्यासाठी आहे, जिथे रोज आणि रोज भिक्खू संघाचं दर्शन होते, रोज आणि रोज विहारांचं दर्शन होते. अशा थायलंड देशामध्ये ताई राहते. आणि तीच धार्मिकता, तीच श्रद्धा त्यांच्यात असल्या कारणाने औरंगाबादवरून आम्हाला इथे या वसईमध्ये निमंत्रित केलाय. चिवरदान, भोजनदान, आर्थिक दान, वेगवेगळ्या प्रकारचं दान पुण्य परिष्काराचं दान केल्या गेलं आहे. आणि बाळासाठी, बाळाच्या नावाने महान असे पुण्य संपादन केल्या गेलेलं आहे. तेव्हा वेळेच्या अभावी मी अधिक बोलत नाही आहे. तेव्हा हा जो उपदेश आहे आपण ध्यानात ठेवावा, स्मरणात ठेवावा, आणि या योगी आपल्या जीवनाला सकारात्मकतेकडे घेऊन जावे. या उपदेशाच्या अन्वये आणि आपल्या परिवाराकडून जे म्हणून काही दान पुण्य केल्या गेलं आहे, ह्या संपूर्ण दानाच्या, शीलाच्या, धम्माच्या प्रभावाने बाळास निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे. सुसंस्कारी, गुणवान, श्रद्धावान बाळ आपल्या परिवारामध्ये जन्मास यावे. त्या बाळाला, त्याच्या माता पित्याला निरोगी उदंड आयुष्य लाभावे आणि आपणास सुद्धा सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे. यासाठीची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते।